सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या संभाजी बोराडे यांनी 7 एकरमध्ये कोरफडाची लागवड केली आहे। त्यांनी कोरफडाची केवळ लागवडच केली नाही तर कोरफड ज्यूसही तयार केलाय। त्यासोबतच बोराडे यांनी सुशांत ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी स्थापन करत आवळा ज्यूस, कारली ज्यूस, जांभूळ ज्यूस त्यासोबतच 27 कृषी उत्पादनांची विक्री आज ते करतायत। आज आपण संभाजी बोराडे यांच्या कोरफड ज्यूस व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी सांगली जिल्ह्यात जाऊयात। सांगली जिल्ह्यातला जत हा दुष्काळी तालुका। या तालुक्यात पाण्याचा मोठा प्रश्न आहे। याच तालुक्यातील शेगाव इथले संभाजी बोराड यांनी दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या कोरफडीची लागवड 1995 पासून केली आहे। 1 एकरापासून सुरुवात झालेली कोरफड लागवड आता 7 एकरापर्यंत गेली आहे। 1995 पासून मी अलोवेराची 1 एकर शेतीची लागण केली। ही औषधी वनस्पती कोरफड या नावानं अलोवेरा म्हणजे कोरफड असं हे केलं जातं। याची 1 एकराची यानंतर पानं विकून पुढं 5 एकर, 6 एकर, 7 एकर करत आज 7 ते 8 एकर माझी कोरफड आहे। या कोरफडीपासून 2007ला अलोवेरा ज्यूस या नावानं एक संजीवनी या नावानं चालू केलं। सुशांत ॲग्रो इंडस्ट्रीज या नावानं कंपनी स्थापन केली व शेतकऱ्याचं प्रोडक्शन प्रक्रिया उद्योगात हा व्यवसाय चालू केलेला आहे 2007 साली। त्यापासून आज आम्ही कोरफडीची जे आहे ते अगोदर पानं पाठवत होतो, यानंतर प्रक्रिया करून त्यातून अलोवेरा ज्यूस 100% नॅचरली म्हणजे ज्यात एक थेंब देखील डायल्यूट न करता अलोवेरा ज्यूस हा 100% नॅचरली आहे। कोरफड लागवड केल्यानंतर बोराडेंनी काही वर्ष कोरफडीच्या पानांची विक्री केली। मात्र काही वर्ष पानांची विक्री केल्यानंतर एका वर्षी त्यांना पानं विकता आली नाहीत। त्यामुळे त्यांनी कोरफडीवर प्रक्रिया करण्यासाठी 2007 साली सुशांत ॲग्रो इंडस्ट्रीची स्थापना केली। प्रथम 200 लिटर प्रतिदिन ज्यूस तयार होईल इतक्या क्षमतेचं युनिट त्यांनी सुरू केलं। त्यांना शासकीय योजनेतनं 10 लाखांचं अनुदान मिळालं। बोराडेंच्या प्रक्रिया व्यवसायात घरातील कुटुंबाची मोलाची साथ त्यांना मिळाली। पानं तोडल्यानंतर 3 तासात ज्यूस काढला जातो। कोरफडची पानं आणल्यानंतर आम्ही कोरफडची पानं कटिंग केल्यापासून 3 तास यात प्रोसेसिंग करतो। त्या पानांना साध्या पाण्याने परत हायपोक्लोराइडचं प्रमाण थोडंसं वापरून त्यामध्ये ते निर्जंतुक केले जातात आणि त्यानंतर ते पानाच्या चारी बाजूचा हिरवा भाग कटिंग करून काढला जातो आणि त्याचा आतला जो पारदर्शक गर असतो तो गर घेतला जातो आणि तो गर हा हायजेनिक पद्धतीने घेतल्यानंतर त्याचा प्रोसेसिंगसाठी ज्यूस मशीनमधून क्रश करून घेतला जातो। क्रश केल्यानंतर त्याला ठराविक टेम्परेचरपर्यंत गरम करून त्यामधून तो ज्यूस हा त्यामध्ये जे फ्रूट ग्रेड फ्रिजरिटी असते ते यूज करून तो ज्यूस बनवला जातो आणि त्यानंतर पुढच्या प्रोसेसिंगसाठी थंड जे नॉर्मल टेम्परेचरला थंड झाल्यानंतर बॉटल पॅकिंगला घेतला जातो आणि त्यानंतर आपल्या हे पद्धतीने संजीवनी ज्यूस हा तयार होतो। बोराडेंनी सुरुवातीच्या काळात प्रत्येक कृषी प्रदर्शनातनं प्रात्यक्षिकं दाखवत कोरफड ज्यूसची विक्री केली। अत्यंत नैसर्गिक पद्धतीनं ज्यूस तयार होत असल्यानं मागणी वाढली। आज महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये तसंच गोवा, हरियाणा, मध्य प्रदेश, केरळ इत्यादी राज्यात कोरफड ज्यूसची विक्री केली जाते। व सेंद्रिय पद्धतीनं मी खिलार गायीपासून त्याला गोमूत्र स्लरी तयार करून व दशपर्णी अर्क, निंबोळी, करंजीपेंड असे घालून पूर्ण नॅचरली सेंद्रिय पद्धतीनं ही कोरफड तयार केली असल्यामुळं आणि कोरफडीची लागण केल्यापासून 2 वर्षानंतर पहिलं पान कटिंग केलं जातं व औषधी गुणधर्म जास्तीत जास्त उतरतात। कोरफडीच्या जाती तशा 300 आहेत। 300 जातीमध्ये जगात 4 जाती औषधी आहेत। ह्या कृषी विद्यापीठ व जे संशोधन केंद्र आहेत याच्यामार्फत टेस्टिंग करून जास्तीत जास्त गुणधर्म असणारे 200 घटक, 75 पौष्टिक तत्वे, नवीन पेशीची निर्मिती, मेलेल्या पेशी शरीरातनं बाहेर काढणे म्हणजे अ, ब, क, ड, ई, लोह हे प्रत्येक या कोरफडीच्या ज्यूसमध्ये घटक आहेत। हे लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतरच याचा रिझल्ट आणि क्वालिटी किंवा कुठल्या जातीची कोरफड आहे। मी माझ्या शेतामध्ये बार्बाडिस मिलर या जातीची कोरफड लागण केलेली आहे। याची लागण केल्यापासून 2 वर्षानंतर पहिलं पान कटिंग केल्यानंतर यानंतर 7 वर्षे हे टिकते व आज मार्केटमध्ये जो
आयुर्वेदिक म्हणून प्रोडक्शन ज्याचे आहेत त्याच्यापेक्षा आम्ही ज्यूस या नावाखाली आमचा रिझल्ट आणि क्वालिटी हे ग्राहकांच्या माउथ पब्लिसिटीपासून मिळालेला आहे. कोरफड लागवड केल्यानंतर बोराडे कोणत्याही रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर करत नाहीत. गोमूत्राची स्लरी, दशपर्णी अर्काचा वापर त्यांनी केलाय. एकदा कोरफड लागवड केल्यानंतर 7 वर्ष उत्पादन मिळतं. 1 एकरात लागवड केल्यानंतर खर्च वगळता पहिल्या वर्षी 2 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळालं. कोरफड ज्यूसची निर्मिती केल्यानंतर त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. लागण केल्यापासून 2 वर्षानंतर पहिलं पान नाही का कटिंगला येतं, त्याच्यापासून उत्पादन चालू होतं. 2 वर्षाचं पान कटिंग केल्यानंतर 1 एकरामध्ये 11,500 रोपं लागतात. 2 बाय 2 वर याची लागण आहे. आणि यामध्ये कमीत कमी खत पाणी हे जर काय नसेल तर 30 ते 35 टन निघतं. आणि ठिबक पद्धतीनं किंवा सेंद्रिय पद्धतीनं खते घालून जर याचं उत्पादन जर घ्यायचं म्हणलं तर जास्तीत जास्त 110 टनापर्यंत माझं उत्पादन मिळालेलं आहे. जर पाणी नसेल तरी ती स्थिती तशीच राहते व पूर्वत पाऊस ज्यावेळा होईल त्यावेळा नाही त्याचं उत्पादन नाही का कमी होत नाही काय नाही. त्यातल्या उंटासारखं याचं काम आहे. मदारीतलं पाणी जसं उंट पितो तसं पानातलं पाणी मुळाला सोडून कोरफड ही जिवंत राहू शकते. फक्त त्यातलं वजन कमी होतं. पाणी हे कोरफडीला लागतंच. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीत कमी याचा 5 रुपये जरी दर धरला तरी 100 किलो जरी म्हणजे 1 टन जर म्हणजे 100 टन जरी धरलं तरी सुद्धा 3 लाखाचं उत्पादन निघतं वार्षिक. याचा खर्च पहिल्यांदा लागण करतानाच 1 लाख रुपये खर्च येतो. कारण प्रत्येक रोप हे कमीत कमी एकदम लहान रोप जर घेतलं तर 2 रुपयाला 1 रोप मिळतं. आणि मोठं रोप घेतलं तर 5 रुपये 7 रुपये 10 रुपये असं त्या 3 महिन्याचं 2 महिन्याचं 6 महिन्याचं 1 वर्षाचं रोप याच्यावर याचे दर आहेत. आणि 1 एकरामध्ये 1 लाख रुपये शेणखत, ठिबक करणे आणि कोरफडीची रोपं याला पूर्णपणे 1 लाख रुपये खर्च येतो. आणि 2 वर्षानंतरच याचं पान काही केलं जातं. आणि जात लावताना कृषी विद्यापीठाकडून किंवा आमच्याकडून बार्बाडिस मिलर या जातीचीच कोरफड लावा. जर इतर गावठी किंवा काय जर लावलं तर या कोरफडीची कुणीही नाही का मार्केटमध्ये फॅक्टऱ्या घेत नाहीत. कारण त्यात औषधी गुणधर्म नसतात. 300 जाती आहेत. त्यामुळे 4 जाती जगात औषधी आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 2 आहेत. त्या दोन्ही जातीपैकी 1 जात नाही का आपल्या विद्यापीठाकडून बार्बाडिस मिलर या जातीची कोरफड शेतकऱ्यांनी लागण करावा. बोराडे कोरफडीच्या ज्यूस सोबतच आवळा, कारली, जांभळाच्या ज्यूस सोबत तब्बल 27 शेतमालावरती प्रक्रिया करून उत्पादन घेतात. या उत्पादनाची विक्री गेल्या 10 वर्षांपासून ते करतात. बोराडेंना राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळाले. शेगाव सारख्या दुष्काळी भागातील आणि केवळ 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या संभाजी बोराडेंची शेतकरी ते उद्योजक अशी वाटचाल प्रेरणादायी आहे. विजय पाटील सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सांगली.